आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे अर्जुनी मोर तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथून। गावात शिरलेल्या एका बिबट्यानं संपूर्ण गावाला अक्षरशः वेठीस धरलं होतं। मात्र वनविभागाच्या धाडसी आणि शिताफीपूर्ण कारवाईमुळे अखेर या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आलंय। गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या दरम्यान गावातील शाळेच्या आवारात अचानक बिबट्याचं दर्शन होताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला आणि घाबरलेला बिबट गावाच्या दिशेनं धावत सुटला। काही वेळातच तो लांजेवार यांच्या घरात शिरला। सुदैवानं घरातील सदस्यांनी प्रसंग सावधान राखत सर्व दरवाजे बंद केले आणि स्वतःची सुरक्षा सुनिश्चित केली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र यानंतर सुरू झाला खरा थरार। बिबट लांजेवार यांच्या घरातून निसटून बोरकर यांच्या घराजवळील परिसरात दिसून आला। काही वेळानं तो मेश्राम यांच्या घराजवळील पडक्या घरात जाऊन लपला। वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र बिबट सतत ठिकाण बदलत असल्यामुळे वन विभागाला तो चकवा देत होता। गावातील रस्ते, घरांच्या गल्ल्या आणि मोकळे मैदान अक्षरशः थरारक घटनांचं केंद्र बनलं। एका बाजूला भीतीनं घराबाहेर पडलेले ग्रामस्थ तर दुसऱ्या बाजूला जीव धोक्यात घालून रेस्क्यू मोहीम राबवणारे वनकर्मचारी। प्रत्येक क्षणी परिस्थिती अधिक गंभीर होत होती। वन विभागानं परिसरात जाळं आणि इतर आवश्यक साहित्य तैनात केलं। मात्र बिबट पुन्हा एकदा निसटून होमराज मेंढे यांच्या घराच्या दिशेने गेला, परंतु वन विभागानं हार मानली नाही। अखेर तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जाळे आणि अचूक नियोजन तसंच शिताफीच्या जोरावर वन विभागानं बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केलं आणि संपूर्ण गावानं सुटकेचा निश्वास सोडला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वन विभागाच्या या धाडसी मोहिमेचं कौतुक केलंय। वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पकडण्यात आलेला बिबट अंदाजे 2 वर्षांची मादी असून तिची प्रकृती उत्तम आहे। आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। दरम्यान या घटनेची माहिती परिसरात पसरताच पिंपळगाव खांबी तसेच आसपासच्या गावांमधून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते। पोलीस आणि वन विभागाच्या समन्वयामुळे संपूर्ण मोहीम सुरळीतपणे पार पडली। या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत नवेगाव बांध वनपरिक्षेत्र अधिकारी मारबते, सहाय्यक वनरक्षक अविनाश मेश्राम, बाराभाटी बीटच्या चावदेवार मॅडम, आरआरटी गोंदिया टीम, नवेगाव बांध रेस्क्यू टीमचे सतीश शेत्रे, अमोल चौबे, विक्रांत ब्राह्मणकर, अमित राऊत, राजेश ढोक तसंच पीआरटी टीमचे सदस्य आणि बाराभाटी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोकडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। त्यांच्या या धाडसी आणि अथक प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळलाय।